आपण कुठपर्यंत आलो की कर्माची फेड करायचं अज्ञानाने राहतं. आता दादानी एक उदाहरण सांगितलं होतं, काय माहितीये? कर्माची फेड म्हणजे इतकं साचतं आणि इतकं आपण त्याच्या अधीन जातो की एखादा 12 वाजता गाडीतनं हिंडतो, एसी गाडीतनं, हा, आणि त्याच वेळेला एखादा डांबरी रस्त्यावरती डांबर घालत असतो. त्याची 12ची भूक आहे ना, काम केल्यानंतर तो बाजारात जाऊन धान्य आणणार आणि दळून मग भाकरी करून खाणार. आणि हा आलिशान गाडीमधनं हिंडतो का? तर त्याचं कर्म चांगलं आहे म्हणून. आणि त्याचं कर्म चांगलं आहे, तो त्या कर्म चांगलं आधी भोगतो, त्याच्यामध्ये नीट वागत नाही. हा, म्हणून मग ते कर्मची साठून 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 अपक्रांती होत मागे येतो. आता तोच विषय आम्ही बोललो की आता इथे त्यांनी कुणी आकृती काढली, कल्पे काकाने. तर पहिले 3 लोक आहेत ना, तिथे फिरत असतो पहिल्यांदा. चौथ्या लोकात आपण अडकलोय. आता जे सांगितलं ते आत्मे सगळे चौथ्या लोकात अडकलेले असतात. ते पुढेही जाऊ शकत नाही, परत जन्माला पण येऊ शकत नाही. का? तर जन्माला आलं तर इथे काय दुःख आहे ते त्यांनी भोगलंय. हा, तर मी म्हटलं विजापूरला शशी सांगतो, आमचा भाऊ सांगतो की दादानी चौथ्या लोकात आपली व्यवस्था केली आहे. तर त्याचे विजू विजू आहे ना, तो सांगतो चौथ्या लोकात आमची व्यवस्था केली असं आम्हाला सांगितलं शशी काकांनी. म्हणून त्यांनी काही चुकीचं सांगितलं नाही, पण दादानी इंटू ब्रॅकेट काय सांगितलंय ते विसरतात. इथे चांगलं वागला तर तुमची चौथ्या लोकात व्यवस्था केली आहे, ते विसरतात. दादानी आमची चौथ्या लोकात व्यवस्था केली आहे. म्हटलं चौथ्या लोकात व्यवस्था केली, इंटू ब्रॅकेट काय सांगितलं ते पहिलं लक्षात द्या. इथे तुम्ही रुबाबात वागलात आणि चौथ्या लोकात आमची व्यवस्था केली, नाही चालणार. जरा एक सेकंद बंद करा.